तर आपण स्ट्रेंथ ऑफ मेटल मधला शिअर स्ट्रेस जो चॅप्टर आहे त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम इथं बघत आहोत. ह्याच्यामध्ये न्यूट्रल ॲक्सिस आहे. त्या न्यूट्रल ॲक्सिस पासून सर्टन डिस्टन्सवर शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू किती आहे ह्याच्याबद्दल क्वेश्चन विचारण्यात येतात. तर त्या टाईपचा रिलेटेड आपला हा क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन काय, ए बीम सेक्शन 100 mm इंटू 200 mm. तर इथं बी ची व्हॅल्यू 100 mm आहे, 200 mm याचा अर्थ इथं डी ची व्हॅल्यू जी आहे ती 200 mm आहे. इफ सब्जेक्टेड टू शिअर फोर्स 50 किलो न्यूटन, म्हणजे इथं एफ ची व्हॅल्यू जी आहे ती 50 किलो न्यूटन. आता ही जी किलो न्यूटन आहे त्याचं न्यूटन मध्ये कन्व्हर्जन करायला 10⁻³ न मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणजे गुणावं लागतं. डिटरमाइन द शिअर स्ट्रेसेस इंड्युस्ड ऑन ए लेयर, इथं एल ए राहिलेला आहे. ऑन ए layer 60 mm and above Na and 30 mm below Na. तर क्वेश्चन काय, तर शिअर स्ट्रेस आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे. कुठे, तर 60 mm अबो Na. Na पासून 60 mm अबो, याचा अर्थ आपल्याला हाय y ची जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्ट दिलेली आहे 60. त्याचबरोबर 30 mm बिलो Na, म्हणजे Na च्या खाली 30 mm, म्हणजे इथं सुद्धा y ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट दिलेली आहे. आणि ह्याच्यावरून Q60 आणि Q30, 60 याचा अर्थ 60 mm वर आपल्याला शिअर स्ट्रेस काढायचा आहे, Q30 म्हणजे 30 mm वर आपल्याला शिअर स्ट्रेस काढायचा आहे. तर गिवन डाटा इथं आपण लिहिलेला आहे. तर या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी दोन मेथड आहेत. त्यापैकी जी इझी मेथड आहे ह्याच्यामध्ये डायरेक्ट फॉर्म्युला आहे, Q is equal to 6F upon BD cube D square by 4 minus Y square. तर हा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. याच्यामध्ये F ची व्हॅल्यू जी आहे 50 इंटू 10⁻³ ती आपण इथं टाकणार आहोत. B ची व्हॅल्यू 10 mm आणि ह्या D ची व्हॅल्यू 200 mm. इथं पुन्हा एकदा D ची व्हॅल्यू 200 mm आणि Y1 का तर 60 साठी किती आहे, Y1 ची व्हॅल्यू 60. मग आता हे जर कॅल्क्युलेटरवर कसं टाकायचं, तर जर FX 100 ms चा जर कॅल्क्युलेटर असेल किंवा 82 ms चा जर कॅल्क्युलेटर असेल तर त्या केसमध्ये 6 इंटू 50 इंटू 10³ तर इथं EXP हा सिम्बॉल असतो कॅल्क्युलेटरवर, तो प्रेस करा आणि 3 प्रेस करा. तर E3 भागिले 100 भागिले 200 चा क्यूब इंटू ब्रॅकेट 200 स्क्वेअर भागिले 4 मायनस 60 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, अशा प्रकारे टाईप करा. आणि त्यानंतर इक्वल टू प्रेस करा. इक्वल टू प्रेस केल्यावर 2.4 आन्सर दाखवेल. तर Q60 चा आन्सर आलं 2.4. आता नेक्स्ट आहे शिअर स्ट्रेस ऍट 30 mm बिलो Na. यासाठी Q30 चा फॉर्म्युला हाच फॉर्म्युला येतोय, फक्त बदल काय आहे की Y1 च्या जागी Y2 आहे. तर Y2 ची व्हॅल्यू किती आहे 30, तर तीच फक्त इथं 30. बाकी सगळ्या ज्या टर्म्स व्हॅल्यू आहेत त्या ऍज इट इजच आहेत. कॅल्क्युलेटरवर हे सगळं ऍज इट इज टाकायचंय, फक्त यात 60 च्या जागी काय येणार आहे 30. इक्वल टू प्रेस केल्यानंतर आपल्याला 3.41 हे आन्सर येईल. तर तुम्ही आता ह्या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते सगळे स्वतः सॉल्व्ह करा.